महोदय, पुरवणी मागण्यावरती बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. बाब क्रमांक 82 पृष्ठ क्रमांक 55 नगरविकास विभाग. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील विटा नगर परिषदेचा स्वच्छ भारत अभियानमध्ये आणि तसेच मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेमध्ये देशात प्रथम क्रमांक आलेला आहे. आणि या विटा नगर परिषदेची स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बक्षिसाची रक्कम 18 कोटी रुपये आणि खानापूर नगरपंचायतची बक्षिसाची रक्कम 1.5 कोटी रुपये प्रलंबित आहे. ती रक्कम त्वरित मिळावी अशी तुमच्या माध्यमातून या निमित्ताने विनंती आहे. बाब क्रमांक 89 पृष्ठ क्रमांक 59 खानापूर नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतीसाठी आवश्यक असणारा 5 कोटीचा निधी लवकर मिळावा अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. बाब क्रमांक 90 पृष्ठ क्रमांक 59 विटा शहरातील कराड रोडमधील व्यापारी संकुलाची अवस्था फार अत्यंत वाईट आहे. त्या ठिकाणी नवीन व्यापारी संकुल बांधण्यासाठी निधी मिळावा. विटा शहरासाठी नेवरी वितरकेमधून नवीन नळ पाणी पुरवठा योजना करण्यासंदर्भामध्ये आपण प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी मला निधी मिळावा अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. बाब क्रमांक 93 पृष्ठ क्रमांक 61 प्रमाणे विटा शहराला सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे, सामाजिक वारसा मोठा आहे. त्यामुळे एक वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विटा शहराला नाट्यगृहासाठी निधी मिळावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी माझ्या शहरामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत विटा शहर, खानापूर, आटपाडी या तिन्ही शहरामध्ये CCTV बसवण्यासाठी निधी मिळावा अशी मी विनंती करतो. तिन्ही शहरातील पाणी पुरवठा योजना, स्ट्रीट लाईट या सगळ्यांच्या गोष्टींमध्ये खूप मोठा खर्च होत असतो. तर या तिन्ही शहरांसाठी सोलरसाठी निधी मिळावा यासाठी मी तुम्हाला या निमित्तानं विनंती करतोय. विटा नगर परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, सेवा उपदान, रजा रोखीकरण इत्यादी रकमा शासनाकडे प्रलंबित आहेत, त्या त्वरित मिळावा अशी माझी विनंती आहे. आटपाडी व खानापूर येथे अग्निशमन यंत्रणा उपलब्ध झाली असून त्या ठिकाणी तांत्रिक कर्मचारी नसल्याने गैरसोय होत आहे. तर या ठिकाणी अग्निशमक विभागाकरता लवकरच पदनिर्मिती व्हावी अशी मी या निमित्तानं विनंती करतोय. सार्वजनिक बांधकाम विभागाबाबतीत मी बाब क्रमांक 104 पृष्ठ क्रमांक 104 मध्ये माझ्या मतदारसंघातील कमळापूर रामापूर येथे येरा नदीवरती एक पुलाचं बांधकाम सुरू आहे. मी तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती करतोय की याला वाढीव निधीची आवश्यकता आहे, तो वाढीव निधी त्वरित मिळावा अशी विनंती करतो. बाब क्रमांक 108 पृष्ठ क्रमांक 76 वरती अध्यक्ष महोदय, मी राज्य शासनाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. महाराष्ट्राचे ज्येष्ठ व्याख्याते शब्दप्रभू प्राध्यापक शिवाजीराव भोसले यांचे 2027 जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांचं मूळ गाव कलडून असून ते विटा येथे त्यांचं शिक्षण प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं होतं. ज्या रस्त्यावरून प्राचार्य शिवाजीराव भोसले सर चालत यायचे त्या रस्त्याला ADB-मधून शासनानं 200 कोटीचा निधी दिल्याबद्दल मी तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये निमित्त हा रस्ता पूर्ण होईल अशी अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो. माझ्या मतदारसंघामध्ये माऊली, वलखड, मादळमुठी, घरनेकी, गानंद, कामत, प्रजिमा 23, विटा डोळेश्वर, कळंबी, भाळवणी, प्रजिमा 77, जरे, खरसुंडी, निलकंजी, प्रजिमा 49, खानापूर, पेठ, विसापूर, प्रजिमा 31 या रस्त्यांना हायममधून निधी मिळावा अशी मी या निमित्तानं विनंती करतो. सांगली जिल्ह्याच्या मध्यवर्ती असणारे माझे मतदारसंघातील खानापूर येथील बेवघाट विश्रामगृह अत्यंत खराब झालेले आहे. त्याचे सुसज्ज विश्रामगृह मिळावं अशी मी तुम्हाला या निमित्ताने विनंती करतो. आणि या सगळ्या विश्रामगृहामध्ये वर्ग 4ची पदं भरणं खूप आवश्यक आहे. ती पदं भरण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी अशी मी विनंती करतो. मी मंत्री महोदयांना एक विनंती करणार आहे. ब्रिटिश काळापासून आपले सगळे रस्ते जुने जे आहेत ते ODR, VR आपले 3 मीटर, 3.5 मीटर, 4.5 मीटरचे आहेत. ते सगळे रस्ते 5 मीटरचे करण्यासंदर्भामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावा. स्टेट हायवे किमान 8 मीटरचा असावा आणि MDR 5.5 मीटरचे असावे असा धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी माझी विनंती करतो. माझ्या मतदारसंघातील काही रस्त्यांचे प्रमुख जिल्हा मार्ग, राज्यमार्गामध्ये दर्जोन्नती करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्या रस्त्याला लवकर दर्जोन्नती करून मान्यता द्यावी अशी विनंती करतो. बोलण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार थांबतो. धन्यवाद. सन्माननीय सदस्य सुनीलजी शेळके, सन्मान्य सदस्य मनोजजी कायंदे, सन्माननीय सदस्य शेखरजी निकम. अध्यक्ष महोदय.